नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन या प्रकल्पांतर्गत रयत प्रज्ञाशोध परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने आज आपण गणित या विषयाच्या परिमेय संख्या व पदावली या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या कोणत्या, पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये कोणत्या संख्यांचा समावेश होतो याचा अभ्यास केला आहे. याप्रमाणेच 7/11, 2/5, 4/9 यासारखे अपूर्णांकही आपल्याला परिचित आहेत. पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या अशा सर्व संख्यांना सामावणारा एखादा संख्यासमूह आहे का, याचा अभ्यास आपण करणार आहोत. या ठिकाणी 4 ही पूर्णांक संख्या आपण अंश व छेद या रूपात लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे 7, -3, 0 आणि याप्रमाणे सर्वच पूर्णांक संख्या आपल्याला m/n म्हणजेच अंश व छेद या रूपामध्ये लिहिता येतात, हे आपल्याला माहिती आहे. मग अशा संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. परिमेय संख्या अशा अंश आणि छेद रूपातल्या संख्येला म्हणतात की ज्या संख्येचा अंश हा कोणतीही पूर्णांक संख्या आणि छेद हा कोणतीही शून्येतर पूर्णांक संख्या असतो. अशा परिमेय संख्यांचा समूह वरील सर्व प्रकारच्या म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या सर्व प्रकारच्या संख्यांना सामावून घेतो. या ठिकाणी उजळणीसाठी एक सारणी दिलेली आहे. आपल्याला परिमेय संख्या ओळखता येतात की नाही याची उजळणी घेण्यासाठी या ठिकाणी ही सारणी आपल्यासमोर ठेवलेली आहे. या ठिकाणी एक उदाहरण सोडून दाखवलेलं आहे. -3 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे का, तर आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्या 1, 2, 3 पासून अनंतांपर्यंत आहे. याचा अर्थ -3 ही नैसर्गिक संख्या नाही, म्हणून या ठिकाणी फुली केलेली आपल्याला दिसते. -3 ही संख्या पूर्णांक संख्यांच्या संचात येते, याचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे. त्यामुळे इथे बरोबरची खूण आपल्याला दिसते. आणि यापूर्वीच आपण पाहिलं की परिमेय संख्या ही नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांना सामावून घेते. याचाच अर्थ -3 ही संख्या जर पूर्णांक संख्या असेल तर ती परिमेय संख्या असणारच आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर आपण या अगोदर पाहिलं की अंश आणि छेद रूपातल्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो, ज्यात अंश हा कोणतीही पूर्णांक संख्या व छेद हा शून्येतर पूर्णांक संख्या. मग -3 ही संख्या आपल्याला अंश आणि छेद रूपामध्ये लिहिता येईल का, तर येईल. -3/1 किंवा -6/2 किंवा -9/3 अशा विविध प्रकारे आपल्याला ती लिहिता येईल. याच प्रकारे पुढील संख्याही नैसर्गिक आहेत का, पूर्णांक आहेत का, परिमेय संख्या आहेत का ते ओळखून योग्य त्या ठिकाणी फुली व बरोबरची खूण करा आणि आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करा. यानंतर आपण परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा पाहणार आहोत. अपूर्णांक संख्यांच्या बाबतीत जे नियम आहेत तेच परिमेय संख्यांना लागू पडतात. सर्वात प्रथम आपण अशा परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा पाहणार आहोत की ज्यांचे छेद समान असतात. या ठिकाणी 4 परिमेय संख्या आपल्याला दिसतात. 4ही परिमेय संख्यांचे छेद समान आहेत. 4ही परिमेय संख्यांचा छेद 7 आहे आणि अंश मात्र भिन्न आहेत. अशा वेळी ज्या परिमेय संख्येचा अंश मोठा असतो ती परिमेय संख्या मोठी असते. म्हणजे या ठिकाणी या संख्येचा अंश सर्वात मोठा आहे, म्हणजे 6/7 ही संख्या सर्वात मोठी व सर्वात कमी अंश असणारी संख्या म्हणजे 1/7 ही संख्या या 4ही संख्यामध्ये लहान संख्या आहे. त्यानंतर परिमेय संख्येचा अंश समान असताना त्यांची तुलना कशी करायची ते आपण पाहूया. या ठिकाणी 4 परिमेय संख्या आपल्याला दिसत आहेत. 4ही परिमेय संख्यांचे अंश समान आहेत. अशा वेळी
ज्या परिमेय संख्येचा छेद मोठा असतो ती परिमेय संख्या सर्वात लहान असते. या ठिकाणी या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा म्हणजे 11 आहे. ही परिमेय संख्या या चारही अपूर्णांकामध्ये लहान परिमेय संख्या आहे व या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान आहे. तर ही परिमेय संख्या म्हणजेच 5/6 ही या चारही अपूर्णांकामध्ये मोठी परिमेय संख्या आहे. आता या ठिकाणी आपल्याला ज्या चार परिमेय संख्या दिल्या आहेत यामध्ये यांचे अंशही समान नाही आणि यांचे छेदही समान नाही. मग अशा वेळी काय तुलना करायची? आपण जर या चारही परिमेय संख्यांचा बारकाईने अभ्यास केला, बारकाईने निरीक्षण केले, तर एक साधर्म्य आपल्या लक्षात येते. चारही परिमेय संख्यामध्ये पहा की अंशापेक्षा छेद 2ने मोठा आहे. इथे 5पेक्षा 7 2ने मोठा, या ठिकाणी 7पेक्षा 9 2ने मोठा, या ठिकाणी 5 3पेक्षा 2ने मोठा, या ठिकाणी 10 8पेक्षा 2ने मोठा. मग अशी परिस्थिती ज्यावेळी असते की ज्यावेळी छेद व अंशातील फरक समान असतो व सर्व परिमेय संख्या छेदाधिक म्हणजे त्यांचा छेद अंशापेक्षा मोठा असतो, तर अंश मोठा असणारी परिमेय संख्या सर्वात मोठी असते. म्हणजे या ठिकाणी 8/10 ही परिमेय संख्या सर्वात मोठी व 3/5 ही परिमेय संख्या सर्वात लहान आहे. यानंतर पुढील 4 परिमेय संख्या पहा. यामध्येही एक साधर्म्य आहे की या ठिकाणी प्रत्येक परिमेय संख्येमध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा आहे व प्रत्येक परिमेय संख्येत त्या अंश आणि छेदामध्ये समान फरक आहे. पहिल्या संख्येत पहा 7पेक्षा 2ने मोठा अंश 9, दुसऱ्या संख्येत 9पेक्षा 2ने मोठा अंश 11, इथे 5पेक्षा 2ने मोठे 7, 10पेक्षा 2ने मोठा अंश 12. अशी परिस्थिती ज्यावेळी असते, छेद व अंशातील फरक समान असतो व सर्व परिमेय संख्या अंशाधिक म्हणजे त्यांचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो, तर अशा परिस्थितीमध्ये अंश मोठा असणारी परिमेय संख्या ही सर्वात लहान असते. मग या ठिकाणी या चारही परिमेय संख्यामध्ये 12/10 ही परिमेय संख्या सर्वात लहान व 7/5 ही परिमेय संख्या सर्वात मोठी आहे. आता वरीलपैकी एकही नियम लागू नसणारं जर उदाहरण आपल्याला आलं, या ठिकाणी अंश समान नाहीत, छेद समान नाहीत किंवा अंश आणि छेदामध्ये समान फरक नाही, मग अशा वेळी तिरकस गुणाकार करून आपण त्यांची तुलना करू शकतो. पहिला गुणाकार म्हणजे पहिल्या परिमेय संख्येचा अंश गुणिले दुसऱ्या परिमेय संख्येचा छेद आणि दुसरा गुणाकार करायचा तो म्हणजे दुसऱ्या परिमेय संख्येचा अंश गुणिले पहिल्या परिमेय संख्येचा छेद. या ठिकाणी आपण गुणाकार केला. पहिला गुणाकार 51 आला, दुसरा गुणाकार 55 आला. जो गुणाकार मोठा, पहिला गुणाकार आला मोठा तर पहिला अपूर्णांक किंवा पहिली परिमेय संख्या मोठी असते. या ठिकाणी दुसरा गुणाकार मोठा आला, याचाच अर्थ दुसरी परिमेय संख्या म्हणजे 11/17 ही मोठी आहे. या पद्धतीनेच आपण परिमेय संख्यांचे दशांश रूप काढून सुद्धा परिमेय संख्यांची तुलना करू शकतो. यानंतर परीक्षेला या संदर्भात परिमेय संख्यांवर आधारित माहीत नसलेली परिमेय संख्या कशी मिळवायची या संदर्भात एक प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो आपल्यासमोर स्क्रीनवर आहे. एका परिमेय संख्येचा छेद हा त्याच्या अंशापेक्षा 8ने जास्त आहे. जर त्या संख्येचा अंश 2ने वाढविला व छेद 1ने कमी केल्यास 1/2 ही संख्या मिळते, तर ती परिमेय संख्या कोणती? आता आपण मागील इयत्तेमध्ये माहीत नसलेल्या संख्येविषयी अक्षर कसं वापरायचं याचा अभ्यास केलेला आहे. त्याचाच आधार घेऊन आपण हे उदाहरण सोडू शकतो. या ठिकाणी आपल्याला परिमेय संख्येचा अंश आणि छेद माहीत नाही,
तर आपण त्या परिमेय संख्येचा अंश यम मानू. आता त्या परिमेय संख्येचा छेद हा अंशापेक्षा 8ने जास्त आहे, म्हणजेच त्या परिमेय संख्येचा छेद होईल यम अधिक 8. आता या अंशामध्ये आणि छेदामध्ये परत अंशामध्ये 2 मिळवले आणि छेदामधून 1 कमी केल्यास नवीन मिळणारे अंश आणि छेद काय असतील ते पाहूया. त्या संख्येचा अंश 2ने वाढवला, छेद 1ने कमी केला तर अंश मिळेल यम अधिक 2, छेद मिळेल यम अधिक 7 आणि नवीन तयार होणारा अपूर्णांक किंवा तयार होणारी परिमेय संख्या असेल यम अधिक 2 अंश छेद यम अधिक 7. पण नवीन मिळणारी संख्या 1/2 आहे अशी माहिती उदाहरणामध्ये आपण पाहिलेली आहे. याचाच अर्थ ही परिमेय संख्या आणि ही परिमेय संख्या या दोनही परिमेय संख्या समान आहेत. त्या माहितीच्या आधारावर आपण समीकरणाची मांडणी करून या ठिकाणी समीकरण सोडून चलाची म्हणजेच यमची किंमत काढून अंश आणि छेद मिळवू शकतो आणि त्यावरून कशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवते हे बारकाईने अभ्यासा. त्याची नोंद आपल्या वहीमध्ये करून ठेवा. यानंतर परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांच्या बाबतीत सांगायचं झालं, जर आपल्याला विचारलं की 1 आणि 5 या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान किती संख्या आहेत, तर आपण निश्चितपणे सांगू शकतो 2, 3, 4 म्हणजे निश्चित आकडा आपल्याला सांगता येतो की 1 आणि 5च्या दरम्यान 3 नैसर्गिक संख्या आहेत. पूर्ण संख्यांच्या बाबतीतही तसंच सांगता येतं, पूर्णांक संख्यांच्या बाबतीतही सांगता येतं, परंतु परिमेय संख्यांच्या बाबतीत सांगता येतं किंवा नाही, किंवा 2 कोणत्याही परिमेय संख्यांच्या दरम्यान किती संख्या असू शकतात याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर एक उदाहरण दिलेलं आहे. त्याचा बारकाईने अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. यानंतर शेवटचा भाग पाहणार आहोत आपण पदावली सोडविण्याच्या काही नियमांचा आपण अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी नियम आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत, त्याची वहीमध्ये नोंदणी करा, बारकाईने अभ्यास करा. आता या नियमांचा वापर करून प्रत्यक्ष पदावली कशी सोडवायची याचं एक उदाहरणही आपल्या समोर स्क्रीनवर दिसत आहेत. आपण त्या नियमांचा पडताळा या उदाहरणाच्या माध्यमातून घेऊ शकता. जे नियम आपण या अगोदर स्क्रीनवर पाहिले ते बरोबर या ठिकाणी वापरलेत की नाही आणि अशाच प्रकारच्या अन्य उदाहरणांचाही सराव करा. तुम्हा सर्वांना आजच्या या परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.